हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 13 डिसेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभान, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. उद्या पहाटे 3 वाजून 10 मिनिटानंतर द्वितीया तिथीला सुरुवात. वार मित्रांनो बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शूळ योग आहे. उद्या दुपारी 4 वाजून 18 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो केस्तोग्न करण आहे. दुपारी 4 वाजून 9 मिनिटानंतर बौ कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3 वाजून 10 मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो रात्नय प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1945 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे शूळ योगे तीर्थोग्न करणे प्रतिपदा शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करिष्ये, इष्टलिंग पूजा करिष्ये एवं कुल देवता श्री वीरभद्र देवता षडरात्र विधिवत घटस्थापना करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी मी घटस्थापनेसाठी हा शिव पार्वतीच्या संबंधात जो संकल्प आहे तोच या ठिकाणी घेतलेला आहे. कारण घटस्थापना ही शिव पार्वतीच्याच रूपातली आहे. आपल्याला हवे असेल तर आपण वैष्णव संबंधी जो संकल्प असतो विशेष कर्मकांडाच्या वेळी तो आपण घेऊ शकता मित्रांनो, काहीच हरकत नाही. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपर्यंत आहे. या
वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करा. तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित देवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन सुख शांती आणि समाधानाने भरून जाईल मित्र. मित्रांनो, यानंतर आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो. साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15, 17, 20, 21, 22, 25, 26, 31. जानेवारी दिनांक 3, 4, 5, 6 आणि 8. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 13, 22, 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 15, 17, 18, 21. जानेवारी दिनांक 3, 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 17, 18, 21, 22. जानेवारी दिनांक 4 आणि 5. गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 14, 15, 17, 18, 21, 22. जानेवारी दिनांक 3, 4, 6 आणि 8. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया. उपनयन करण्यासाठी मित्रांनो मुहूर्त माघ मासामध्ये असतील. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 15, 17, 20, 21, 25, 26, 31. जानेवारी दिनांक 2, 3, 4, 5, 6 आणि 8. वास्तू शांतीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 14, 18, 21. जानेवारी दिनांक 3, 4, 6, 8. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 14, 15. जानेवारी दिनांक 1. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण ती करू शकता, पण केवळ शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता. इतर देवतांची किंवा देवींची नाही मित्रांनो. यामध्ये आपण शिवलिंग किंवा महादेवाच्या रूपातील जेवढे काही त्यांचे अवतार असतील त्या अवतारांची देखील आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. काहीच प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी. कारण सर्वच मुहूर्त मित्रांनो आपल्यासाठी नसतात. काही शुभ असतात तर काही अशुभ असतात मित्र. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपणास मी सांगत आहे. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 11 वाजेनंतर चांगला दिवस आहे, तोपर्यंत नाही मित्र. दिनविशेष मित्रांनो उद्या देव दिवाळी आहे. या संबंधीची कथा आपणास माहित असेल मित्रांनो. जशी आपली दिवाळी आहे तशीच देव दिवाळी सर्व देवतांनी मिळून ही दिवाळी साजरी केलेली आहे मित्रांनो. तो उद्याचा दिवस आहे मित्रांनो. षटरात्सव मित्रांनो. षटरात्सवाला आरंभ होत आहे उद्यापासून प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत अर्थात चंपा षष्टीपर्यंत. तर जो आपला पुरुष कुळदेवता जो आहे या पुरुष कुळदेवतेला आपण घटी बसवायचे अर्थात आपण घटस्थापना करायची आहे मित्रांनो. प्रत्येक कुळाने या घटस्थापना अ, करायला हवी मित्रांनो. अन्यथा आपण कुळदेवीची घटस्थापना कराल आणि कुळदेवतेची करणार नाही तर ही सेवा अर्धवट राहते मित्रांनो. याला पूर्ण रूप असे प्राप्त होत नाही मित्रांनो. कारण पुरुष आणि स्त्री मिळूनच आपल्या वंशाची वृद्धी होत असते मित्रांनो. पुरुष नसेल तर होणार नाही, स्त्री नसेल तरी होणार नाही. या दोघांची गरज असल्यामुळे देवता स्वरूप जे आपले कुळदेवी आणि कुळदेवता आहे यांना आपल्याला यांची वर्षातून एकदा ही सेवा असते. ती सेवा आपण अवश्य करायला हवी मित्रांनो. यासाठी आपल्याला आपल्या
कुळदेवीचे आणि कुळदेवतेचे चांदीचे ताक आपण बनवून मुद्दामून घ्यायला हवे मित्रांनो. आणि त्यांची देवघरामध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा करायला हवी. आणि अशा घटस्थापनेच्या वेळेला त्यांना घटावर बसवायला हवे आणि विधिवत त्यांची ज्या 9 दिवस किंवा 6 दिवस अशी पूजा अर्चा आपल्याला विधिवत करायची आहे मित्र. यासाठी आपण पंडिताची मदत घेऊ शकता मित्रांनो. किंवा दान धर्म तर आपल्याला करायचाच आहे, दान दक्षिणा द्यायची आहे. तर हे पंडिताच्या माध्यमातून झाल्यास उत्तम होईल मित्रांनो. कारण आपण संस्कृतचे जाणकार नसतो. आपल्याला साधी मराठी भाषा देखील आपल्याला शुद्ध अशी बोलता येत नाही बऱ्याच वेळेला मित्रांनो. म्हणून आपल्याला सांगत आहे की पंडिताच्या माध्यमातून आपण हे घटस्थापना केल्यास उत्तम राहील. आपल्याला चांगले फळ त्याचे प्राप्त होईल मित्रांनो. दक्षिणेचा विचार करू नका मित्र. मित्रांनो, घटस्थापना कारण 11 वाजेनंतरच चांगला दिवस असल्यामुळे पंचांग शुद्धी नाही 11 वाजेपर्यंत. मग यावेळी आपल्याला शिवलिखित मुहूर्तांचा आधार घ्यायचा आहे. तर घटस्थापनाचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदय ते सकाळी 9 वाजून 46 मिनिटांपर्यंत अर्थात 9:45 वाजेपर्यंत आपण आरामात या देवपूजेनंतर आपली नित्य देवपूजा संपल्यानंतर आपण ही घटस्थापना करू शकता. आणि ह्या वेळेमध्ये ती पूर्ण होईल यात शंका नाही मित्रांनो. 9:45 वाजेपर्यंत आपली घटस्थापना पूर्ण व्हायला हवी. आणि जर या वेळेस आपल्याला होत नसेल तर मग मात्र आपल्याला सकाळी 11 वाजून 9 मिनिटांपासून ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत अर्थात 12:30 वाजेपर्यंत आपल्याला हा साधारण 1.5 तासाचा वेळ आहे. या वेळेत तरी आपल्याला ही घटस्थापना अवश्य करायला हवी. पण हे थोडस 2 नंबरला जातं मित्रांनो. पहिला जो विधी आहे तो 9:45 पर्यंत व्हायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करू इच्छित असाल तर ते करू शकणार नाही. जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता. राहुकाल मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या काळामध्ये जर आपली कामे राहूच्या प्रभावाने होत नसतील तर आपण ती थांबवा. ती इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहील मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिव महादेव.